व्हिडिओ बघितले. हा युट्यूबला तुमचे डाळिंबीचे व्हिडिओ बघितले म्हणलं. बर बर ते जर थोडं आम्हाला मार्केटबद्दल आम्ही पंढरपूरचं मार्केट बघतोय बर आणि आपल्याकडचं जरा थोडा बघतोय. फरक पडतोय जरा आमच्या पंढरपूरचा आणि तुमच्यातला फरक पडतोय. बर बर तुमचा रोजचं जे आहे गोळी किंवा मध्यम किती रास खाली जाते तो आपल्याकडे? 4 रस काढली जाते गोळीपासून ते ठोकळ्यापर्यंत. 4-5. हा 4 आणि 5वी खरडा असतील, 6वी डॅमेज असते. हा डॅमेज. बरं. हा डॅमेज आणि खरडा त्यातला बाजूला निघतो, पण ऍक्च्युली चांगल्याचे 4 राशी असतात. 4 राशी. त्यात गोळीमध्ये बारीक मोठी 2 गोळ्या काय? नाही, बारीक मोठी मिक्स होती. त्याच्यात जर 70 ग्रॅमची गोळी असू शकते आणि 125-150ची असू शकते. ती दोन्ही एकत्र होती लास्टला. दोन्ही एकत्रच केली जाते का? हो, दोन्ही एकत्र केली जाते. एक 150 ग्रॅम पर्यंत असेल 150 ग्रॅम पर्यंत. 80-90 ग्रॅम ते 150 ग्रॅम पर्यंत साधारणतः एक रास निघली जाते. बर बर. हा मिक्स होतो त्याच्यामध्ये. नंतर मग पुढे क्लिअरिटी येते. बर. आणि मार्केट असं म्हणजे आम्ही पंढरपूरला यायचं म्हणलं तर मार्केटचं कसं म्हणजे आधी हे करावं लागणार, बुकिंग करावं लागणार. हा बुकिंग सध्या करावं लागणार आहे, कारण आपल्याकडे काय होतं की पाऊस चालू असतो पुण्यामध्ये आणि आपण बाहेर उतरत नाही. जागा तशा बर. सगळ्यात जास्त आपल्याला आहे, हा. पण थोड्याशा जागा कमी झालेल्या आहेत आता. त्यामुळे बर आपण शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये बर बर. हा आणि एकाच दिवशी आवक पण होऊ नये हा. म्हणून जो काही कोटा आहे तो त्या हिशोबानेच बुकिंग करतोय. आता साधारणतः 18 तारीख पर्यंत फुल झालेलं आहे. 19 तारखेपर्यंत गेलेले आता 19ची बुकिंग. 18 ऑगस्ट ना? 18 ऑगस्ट पर्यंत बुकिंग झालेली आहे. पण काही वेळेस काय बर. होतं की हा एखाद्याचं अचानक जागेवर बाग जाते किंवा हा. पाऊस येतो, मजूर नसतं, गाडीचा काय प्रॉब्लेम येतो, बर. त्यावेळेस नाही एखाद दोन. आपला बरं का, माझा एक 10 ते 15 टन माल आहे. बर बर जवळ 15, पण थोडासा मागं पुढं माल आहे. बर सगळं वन टाइम नाही येत. बर पण माझा 1 तारखेच्या आसपास माल काढा येतोय. म्हणजे काय आता मी अजून कागद काढला नाही. माझा पेपर मारलेला आहे. मी जरा रेट पडलेत म्हणून मी पेपर काढला नाही लवकर. काही अडचण नाही, रेट पडणार नाहीयेत. आज जरा थोडस आजचे 15 ऑगस्टला माल पोहोचतात, कालचे आजचे त्याचे हा. इफेक्ट थोडेसे मला दिसत आहेत. बाकी इथून पुढे आता सुधारायला चालू व्हायला लागेल. मग अजून जरा थांबू का? अजून पेपर काढायला? पेपर काढला की 10 दिवसात माल येतो. हा थांबा ना, थांबत असेल तर थांबा. माल ओव्हर माल नका थांबतोय होऊन अजून. देऊ. थांबा अजून काय एवढा म्हणजे हे नाही. हा पण तीच म्हणलं आधी तुमच्याकडे चौकशी करावं आणि ज्यावेळेस मला अगोदर किती दिवस आधी बुकिंग करावं लागेल म्हणजे मला ती एक आता कल्पना बघा ना, घ्यायची. आता सध्या तर 5-7 दिवस पुढे चाललेले आहे. तुमचं एकदा निश्चित झालं ना, 5-7 दिवस हा. अगोदर बुकिंग करून ठेवा ना. बर. तर मार्केटला आधी तिथं यावं लागेल का आम्हाला बघायला? एकदा मी तर म्हणेन की मी आडत्या म्हणून तर म्हणून नका येऊ, पण मी एक शेतकऱ्याच्या भूमिकेत म्हणून पहिल्यांदा तुम्ही मार्केट पाहिलं पाहिजे. बर. मी त्या फक्त काय माहितीये का, एक आपण आम्हाला इथून 200-250 किलोमीटर अंतर आहे. एक यायचं 1 दिवस कंप्लीट जातो तिथं यायचं मार्केटला आणि मार्केटच्या टायमिंग मध्ये यायचं परत म्हणजे माघारी यायचं. तो मग 1 दिवस जातो आमचा तिथं. नाही नाही नाही, रात्रीचं यायचं. तिथं मुक्काम करायला सगळी जागा आहे, संडासला तुमची जागा आहे, सगळी रात्रीची व्यवस्था बघायची, सकाळचं मार्केट बघायचं आणि 7-8 वाजता तिथून हलून यायचं. बर. सकाळी मार्केट कितीला चालू होतं? मार्केट सकाळी 6ला ऑप्शन चालू होतात. रात्रभर माल येतो. या टायमिंगला माल आलेला असतो, निवड होते हा. आणि निलावाच्या अगोदर वजन होतात आणि सकाळी 6-6:30ला निलाव स्टार्ट होतो. बर. आणि पेमेंटचं कसं आहे? पेमेंट आपल्याला फास्ट सुविधा आहेत, पेमेंटची अडचण नाहीये. बर बर. आणि इथं का आता आम्ही नाशिकला आजच्या आज पेमेंट देतोय, हा. 2 दिवसात इंदापूरलाही देतोय, पण एक नाशिकला तुमचं मार्केट आहे का स्वतः म्हणजे हे हो आहे का? हो, नाशिकलाही आपलं खाजगी मार्केट आहे. बर बर बर. हो 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 हो. पुणे आणि नाशिक 2 ठिकाणी चालू आहे पुणे, का तुमचं? नाशिक, इंदापूर. इंदापूर पण आहे का? हा, बरं. इंदापूर पण आहे. आता आम्हाला तर म्हणजे सोयीस्कर कुठलं मार्केट जरा रेट कुठं का चौकट नाही, जर तिन्ही टॉप ठिकाणी एका क्वालिटीचा कमी तुम्ही निघते? झाकलेला माल आहे तर पुण्याकडे एकदा या, तुम्ही बर. इथलं पहा. हा इंदापूर तुम्हाला जवळ आहे, इंदापूर पण पहा, काही हा अडचण नाही. पण शक्यतो टॉप क्वालिटीचा माल जो 5% मध्ये जो शेतकऱ्याचा माल असेल, 5% हा म्हणजे जो सुपर क्वालिटीचे माल. हा. गावात 100 बागा असले तर सगळ्यांच्या सारखे चांगले नसतात, 4 हो दोन बरोबर आहे. चांगले हो असतात. हो. त्यातलं जे टॉप माल आहे ते जागेवर जास्त जातात. हा त्यापैकी जो माल मार्केटपर्यंत पोहोचला तर काय रेटमध्ये जाऊ शकतो, हा. त्याचा अभ्यास करून आपण जागेवर द्यायचं का मार्केटला द्यायचं हे पाहिलं पाहिजे. हो हे बरोबर आहे. हा, आणि आता तुम्ही बघा एवढं सगळं आज मला ते पाठीमागं रातकिड्यांचा आवाज येतोय, अजून तुम्ही बागेत राखण करताय, हा. बरोबर आहे की नाही? हो बागेत आहे. हा, बागेत आहे म्हणल्यानंतर तुम्हाला झोपत पण डाळिंब दिसते आणि उठल्या वेळी डाळिंब दिसते. हो. त्यासाठी अगोदर कोणताही आडते असेल
हा हीच म्हणत नाही, कोणताही अडथळे असेल, नवीन ठिकाणी जाताना माहिती आपण घेतली पाहिजे, तिथं गेलं पाहिजे, तिथली व्यवस्था पाहिली पाहिजे, 4 शेतकऱ्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि हा. आमच्याकडेच का पाठवायचं, याचा अभ्यास करून अजून 4 अडथळे सुद्धा तपासले पाहिजे. एक मी सांगू का, मी नाशिकला पण माल नेलाय. हा. कुठल्या एक मोठा आडतवार आहे का प्रायव्हेटला? नाही, आता तेव्हा का ते पूर्वी गेला असेल त्याच्यापेक्षा आता मी 4 वर्षात आपण गेलेले खूप बदलले आहेत नाशिकमध्ये सुद्धा, जे हा, तो जागेवर आता जाणारे. आता मी जवळ 17-18 मध्ये मी नेलेला माल आहे तिकडचा. हा हा हा. हा. 2017-18 माल नाही, नेलेला त्यावेळेच्या त्यावेळी. सिस्टीम वेगळ्या होत्या त्यावेळी त्यावेळेस. 20 रुपये 30 रुपये किलोनं माल ऐकलाय बरं का त्यावेळेस. हा, त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये विकला असेल, पण तुम्हाला जागेवरून निवडून घेऊन जावं लागत होतं. आता आपण तिथे सगळी व्यवस्था, काहीच करायचं नाही. तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्या मालाला असं हात बांधून पाहायचं, सगळं ते व्यवस्था होती ते आहे तिथं. की आता हा ती झालंय की बागातनं माल कॅरेट भरायची डायरेक्ट तुमच्या पैशाने नाही तिथं छलने होणार. हो हो. नाशिकमध्ये सुद्धा आपण टॉप 1ला आहे. एक हा. नंबरचे आपलं प्रायव्हेट मार्केट आहे. बरं. जवळजवळ 6 ते 7 एकरात ते मार्केट आहे आपलं. हो, ते मग कोणा काय नाव मला मी पण तिथं गेलो मग तीच नाही एक नाही, वेगळं आहे. आता चालू झालंय ते, 4 वर्षापूर्वी चालू झालंय. अच्छा, प्रीमियम ती कृषी. पहिलं जुनं एक आहे ती कोण आहे? नाही, ते वेगळं आहे. ते वेगळं आहे का? प्रीमियम हा. कृषी मार्केट म्हणून आपलं नवीन चालू झालेलं आहे. बर बर, हा तिथं हा. ती पहिलं जुनं जे आहे ना तिथं गेलेलो आहे. नाही नाही, ती आता अजून 2 मार्केट नवीन झालेली आहेत, पण हा. आपलं मार्केट 4 वर्षापूर्वी झालं. बर बर, हा. प्रीमियम कृषी मार्केट म्हणून आहे. आता बर. तुम्ही पंढरपूर ते. नाशिक आम्हाला जास्त अंतर पडतंय. हम्म. आपलं कसं आहे, आता आम्हाला पंढरपूरचं मार्केट आहे, सांगोला आहे, आम्हाला सोलापूर जवळ आहे. ही तिन्ही पण जवळचीच आहेत. पण तरी पण मी तर तुमचे युट्यूब हे बघितल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर जरा थोडंसं माझं म्हणलं की पुण्यातलं जरा थोडंसं मार्केट मला बरं वाटतंय का बघावं म्हणतोय. तेव्हा पहिली आपण गोष्ट पंढरपूरला आणि पण आमचा काय उद्देश असतो माहिती का, पंढरपूरचं मार्केट किंवा सोलापूरच्या मार्केटपेक्षा आम्हाला 4 पैसे ज्यादा मिळतात का, ही आमची अपेक्षा असते, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येणार असतो. तुमच्या पलीकडे विजापूर आहे. विजापूर पासून माल येतात. एनटी तालुका, विजापूर जत जास्त तालुका. हाय जवळ, पण एवढं 100 किलोमीटर भरतंय विजापूर. नाही नाही नाही, विजापूर पासून माल येतोय पुण्यात. हा, विजापूर पासून येतोय का? हो हा हा. हो हो हो. हो, तुम्हाला बरं हेच बरं. सांगतो, कर्नाटक मधून माल येतोय आपल्याकडे, जवळची मार्केट हा. होतो. तुमचा हम्म. जत तालुका, सांगोला तालुका, हा. मंगळवेढा तालुका, आटपाडी तालुका, माळशिरस तालुका, तुमचे सगळे जे तिथनं जवळच्या मार्केटची लोक येतात, म्हणजे त्यांना काहीतरी 2 पैसे फायद्याशिवाय येणार नाही हीच कोण. अपेक्षा आम्ही एवढ्या लांब यायचं म्हणजे अपेक्षा तीच असते आमच्याकडे. नाही, म्हणून मी म्हणतो केडी चौधरीकडेच यायचे तर काय यायचे, त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही एकदा मोकळा आला पाहिजे. मी स्पष्ट सांगत असतो नेहमी. बर 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 बर. मी कारण काय जेव्हा करतो, माझा मी माल काढायच्या अगोदर मी एक राऊंड टाकतो, एक 5 ते 10 दिवसात. 100% आणि आपण हा, बुकिंग आधी टाकतो मी आणि 1 तारखेनंतर मी माल काढायला चालू करणार नक्की आहे. नक्की नक्की, आणि बुकिंग करूनच माल घेतो हा, त्यावेळेस. ते नंतर बघूया आपण, मग बुकिंगच करू. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पटलं ना, तर हा त्यावेळेस नंतर बुकिंगच्या हिशोबाने तुम्हाला लिंक दिली जाईल आणि त्या हा. हिशोबाने तुम्ही हो हो हो. बुकिंग करूनच या. बर बर, चालेल. मी मोकळं आहे आधी एक आमच्याकडे राऊंड मध्ये. मारतो, मला तो आपण चर्चा करू परत. चालेल चालेल चालेल. काय हो. नाव आपलं? मनोहर पाटील. चालेल चालेल चालेल, या पाटील. पंढरपूर म्हणजे एक गाव रांजणी म्हणून गाव आहे. चालेल चालेल, या पाटील साहेब या. एकदा तर मला तर वाटलं व्यवस्थित इकडचं मार्केट अख्खा आमच्या गावात पूर्ण 75% डाळिंब आहे. काय जागेवर जातात माल, काय पंढरपूरला जातो. नाही, माझं म्हणणं आहे उलट शेजारच्याही मार्केटला पहिल्यांदा जा. ज्या दिवशी माझ्याकडे यायचे ना, त्या दिवशी हा शेजारच्या मार्केटला पहा आदल्या दिवशी, दुसऱ्या हा दिवशी आमच्याकडे या. हा कदाचित शेजारच्या मार्केटला चांगले रेट आहेत आणि तुम्ही इतक्या लांब येत आहेत, तेही तुम्ही हा. तपासा. ते आहे, तीच आहे की. हो हो हो. मी हो. माझ्या फायद्यासाठी म्हणणार नाही कधी. नाही नाही, पण बरोबर आहे. हो. शेजारच्याही मार्केटला जा, हा. तिथले रेट बघून मग आमच्याकडे या. हो हो हो. हो हो हो. चालेल चालेल, या मग पाटील हो साहेब. हो हो, येतोय. हो हो हो, धन्यवाद. हो.